मुलांनी शाळेत किंवा क्लासेसला वेळेवरती जावं यासाठी पॅरेंट्स खूप एफर्ट्स घेत असतात. स्पेशली आई. तिला सकाळपासून त्यांच्या मागे लागावं लागतं आणि या सर्वामध्ये आईवरती खूप ताण येतो. तर तिचा ताण कमी करण्यासाठी आपण काही गोष्टी नक्कीच करू शकतो. जर मुलगा प्री-स्कूलर असेल म्हणजे त्याचं वय हे 5 वर्षाच्या आत असेल, तर तुम्ही त्याला बेड टाईम स्टोरी थ्रू किंवा मग पिक्चर थ्रू हे सगळं सांगू शकता, की तुला सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी ब्रश करायचा आहे, त्यानंतर अंघोळ करायची आहे, त्यानंतर तुला ब्रेकफास्ट करायचा आहे. या सर्व गोष्टी तुम्ही त्याच्या खोलीमध्ये एक चार्ट लावून त्यावरती ड्रॉ करून त्याला सांगू शकता. यामुळे काय होईल, की त्याला थोडं लक्षात येईल, की हां, आपल्याला सकाळी उठल्यावर हे सगळं करायचं आहे. 5 वर्षाच्या वर असेल म्हणजे 6, 7, 8 या वयातला, तर त्याला थोडंफार कळायला लागतं आणि त्याला थोडंफार वाचतासुद्धा येतं. तर त्यावेळी तुम्ही त्याच्या रूममध्ये एक चार्टवरती लिहून ठेवू शकता किंवा त्याला आदल्या दिवशी रात्री सांगून ठेवायचं, की सकाळी उठल्यावर तू हे करायचं, ते करायचं आणि थोडीफार हेल्पसुद्धा त्याला करायची. आणि प्रत्येक गोष्ट केल्यानंतर त्याचं थोडंफार कौतुकसुद्धा करायचं. यामुळे काय होतं, की मुलांना उत्साह येतो कामं करण्यात आणि ते आनंदाने करतात आणि तुमच्या डोक्यावरचा ताणसुद्धा कमी होतो. थोडा मोठा असेल म्हणजे जसं की 9 ते 12 या वयोगटातील, तर तुम्ही त्याला क्लिअरली सांगायचं, की तू जर शाळेत वेळेवर गेला नाहीस तर तुला पनिशमेंट मिळेल. शाळेत वेळेवर जाणं ही माझी जबाबदारी नसून ती तुझी जबाबदारी आहे आणि ती तुलाच पार पाडायची आहे. सो त्याला हळूहळू या गोष्टीची सवय होईल, की माझं मला स्वतःच करायचं आहे आणि काही हेल्प लागली तर तो तुम्हाला सांगेल. म्हणजे त्याला आधी सांगायचं, की तू तुझं कर, पण तुझं करताना तुला जर काही हेल्प लागली तर तू मला आवाज दे. तर यामुळे काय तुमचं पण काम सोपं होईल. यामुळे मुलांना हळूहळू सवय लागायला मदत होते आणि आईच्या डोक्यावरील जो ताण आहे तो कमी व्हायला मदत होतो.